कोल्हापूर जिल्ह्यातील 4थी पास असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि सरकारी नोकरीमध्ये एक सुवर्ण संधी. तर कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरती या पदाच्या जागा ज्या आहेत, रिक्त जागा त्या जाहीर झालेल्या आहेत आणि कोतवाल भरतीची जाहिरात येत्या काही दिवसांमध्ये प्रकाशित होण्याची शक्यता आहे. तर या पदासाठीच्या जागा या पदासाठीच्या जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती असणार आहेत आणि त्या कोणत्या पद्धतीने भरल्या जातील, त्याबद्दलचे काय काय कुठले कुठले पात्रता निकष असणार आहेत, ते सगळंच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचंय. ओके, तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी कोतवाल भरती जी आहे त्या कोतवाल भरतीच्या जागा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. ओके, तर ह्या जागा बघण्या अगोदर आपली महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीसाठीची एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही सुरू झालेली आहे, ज्यामध्ये आपण सर्वच विषयांचं यामध्ये टीचिंग होणार आहे. ऑल सब्जेक्ट, जेवढे सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये आहेत तेवढ्या सगळ्याच विषयांचं प्रिपरेशन तुमचं या बॅच मध्ये होईल. सोबतच सर्वच विषयांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षी झालेले सर्वच पेपर कोतवाल भरतीचे तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. ओके, सोबतच यामध्ये सराव संच असणार आहे, नोट्स असणार आहेत, सर्वच तुम्हाला या बॅच मध्ये मिळेल. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील तुम्ही त्यामध्ये करू शकताय. ओके, यासाठीची फीस सध्या फक्त 599 रुपयामध्ये आपण कोतवालचे सर्व सब्जेक्ट सोबतच टेस्ट सिरीज आणि सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील आपण यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंजूर पद आहेत 469 पद ही मंजूर झालेली आहेत. त्या मंजूर पैकी किती पदं भरल्या गेलेली आहेत? तर 362 पदं ही भरल्या गेलेली आहेत आणि रिक्त पदे किती आहेत? तर 107. तर लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 107 पदांसाठीची जाहिरात काही दिवसातच आता प्रकाशित होणार आहे. बरं, तर मग कोतवाल सेवक कोतवाल भरती म्हणजेच महसूल सेवक या पदासाठीची प्रक्रिया काय असते? तर ही परीक्षा कोणतीही TCS, IBPS, MPSC कोणतीच संस्था घेत नाही, तर जिल्हा निवड समितीतर्फे ही परीक्षा जी आहे ती घेतली जाते. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा पेपर असणार आहे, त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा वेगळा पेपर येणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला आता परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे? तर 50 प्रश्नांची म्हणजेच 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीच नाहीये. 50 प्रश्न, 100 मार्क, डायरेक्ट परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये आपल्याला सिलेबस साठी इंग्लिश, मराठी आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची माहिती त्यामध्ये विचारली जाईल. मग कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन असेल, कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायती असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था जेवढे आहेत कोल्हापूरमध्ये किंवा आजूबाजूच्या भागाविषयीची कोल्हापूरची सगळीच माहिती यामध्ये तुम्हाला विचारली जाईल. जीके असणार आहे आणि आपण जे वेळेला बॅच जी आहे आपली, तर आपल्या बॅच मध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याची विशेष माहिती सुद्धा इन्क्लूड करणार आहोत. ओके, तर मराठी भाषा, अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता, मराठी, जीके आणि स्थानिक भागाची माहिती, महसूल माहिती सगळी त्यांची ते आपल्याला विचारलं जाणार आहे. ओके, तर कोल्हापूर जिल्ह्याची जी भरती आहे ती येत्या या 107 पदांची भरती आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि यासाठीचे पात्रता निकष काय असणार आहे? तर यासाठीचे पात्रता निकष आहे फक्त 4थी पास असणं गरजेचं आहे. पण अर्थातच जे जिल्हा निवड समिती आहे त्यांनी जर ठरवलं की 10वी पासवर घ्यायची आहे तर 10वी पासवर पण असू शकते. ठीक आहे, ते अर्थातच जिल्हा निवड समिती ज्या पद्धतीने जाहीर करेल त्या पद्धतीने, पण 4थी ही किमान शैक्षणिक पात्रता तिथे असते. आणि वयोमर्यादा आहे 18 वर्ष, किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे 40 वर्ष. आणि यामध्ये सुद्धा ज्या राखीव आहेत, अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, जे आरक्षित पद आहेत, जे मागासवर्गीय आहेत, तर त्यांच्यासाठी काही वर्षांची त्यामध्ये सवलत देखील दिली जाते. ओके, तर अशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठीच्या जागा या लवकरच प्रकाशित होतील आणि या जागा भरल्या गेल्या जाताना जी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेसाठी आपली मार्गदर्शन बॅच ही लॉन्च झालेली आहे, सुरू झालेली आहे. बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. सोबतच कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आणखी तुम्हाला कोणतीही अडचण असेल, कोणतीही माहिती पाहिजे असेल कोतवाल भरतीबद्दलची, तर नक्की मला चॅट बॉक्सला सांगा, मी तुम्हाला रिप्लाय करेन. थँक्यू.